नमस्कार. रुपालीज किचन अँड ब्लॉग या चॅनलमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत. आणि आज मी तुमच्यासाठी एक नवीन रेसिपी घेऊन आली आहे, ती म्हणजे दाल बाटी. जर स्वयंपाक करायचा कंटाळा आला असेल किंवा भाजी काय करावं समजत नसेल तर तुम्ही हा बेस्ट ऑप्शन ट्राय करू शकता. तर दाल बाटी कशी बनवायची ते आज आपण बघणार आहोत. पण त्या अगोदर जर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर करायला सुद्धा विसरू नका. तर इथं मी 3 वाटी गव्हाचं पीठ घेतलंय. तर 3 वाटी गव्हाच्या पिठासाठी एक 3 ते 4 चमचे रवा वापरायचा आहे आपल्याला. 3 ते 4 चमचे रवा घेतला की मी इथं घेतलंय चवीनुसार मीठ. ओवा घेतलाय अर्धा चमचा. तर हा ओवा आपल्याला असा क्रश करून मग यामध्ये घालायचा आहे. यामुळे आपली बाटी एकदम चविष्ट होते. अर्धा चमचा खायचा सोडा. आणि आता हे पीठ छान असं मिक्स करून घेऊया. आणि इथे मी 4 चमचे तेलाचं मोहन घेतलंय. हे तेल छान कडकडीत गरम करून थंड करून मग या पिठामध्ये घातलंय. तरी हे तेल या पिठाला छान असं चोळून घेऊया. तर तुम्ही बघू शकताय हे पीठ मस्त असं मिक्स झालेलं आहे. आणि इथे मी पाव वाटी रवा घेतला होता, त्यातला मी अर्धी वाटी रवा घातलेला आहे. आता थोडं थोडं पाणी करून यामध्ये घालून एकदम घट्ट असं पीठ आपल्याला मळून घ्यायचंय. आपल्याला बाटीसाठी पीठ घट्ट लागतं. तर तुम्ही बघू शकता इथे घट्ट असं पीठ मळून झालेलं आहे. आणि आता याचे असे छोटे छोटे गोळे, एक लिंबाच्या आकाराचे गोळे आपल्याला याचे बनवून घ्यायचे. तर हे अशा पद्धतीने मी याचे सर्व गोळे बनवून घेते. जास्त मोठे गोळे बनवायचे नाही, कारण जेव्हा आपण ही बाटी वाफवतो तेव्हा या गोळ्यांची साईज फुलून डबल होते. म्हणून आपण छोटे छोटेच गोळे बनवून घ्यायचे. तर इथं सर्व गोळे बनवून तयार झालेले आहेत. आता इडली पात्र घ्यायचं आणि हे जे भांडं आहे तर त्यामध्ये या इडलीच्या साच्यामध्ये 4 गोळे ठेवून द्यायचे. तेल लावायची गरज नाही, असेही ठेवले तरी चालेल. आणि परत हे शिल्लक राहिलेले गोळे मी दुसऱ्या इडली पात्रामध्ये ठेवत आहे. आणि इथं मी या भांड्यामध्ये पाणी घालून घेतलेलं आहे. आणि सगळ्यात खालची प्लेट काढून घेतली आहे, त्याच्या वरची प्लेट यूज केली आहे इथे. मग परत एक प्लेट स्किप केली आहे आणि सगळ्यात वरची प्लेट ठेवली आहे. एक आड एक प्लेट करून ठेवायची, कारण बाटी फुगण्यासाठी आपल्याला स्पेस हवा. तर इथं गॅसवरती एक 20 मिनिटं ही बाटी आपल्याला वाफवून घ्यायची. तर बाटी वाफवते तोपर्यंत इथे मी अर्धी वाटी तुरीची डाळ घेतली आहे. तोपर्यंत आपण वरण शिजवून घेऊयात. तर ही डाळ अगदी स्वच्छ धुवून घ्यायची. तर डाळ धुवून झालेली आहे. यामध्ये जाईल अर्धा ग्लास पाणी, थोडीशी हळद, एक पाव चमचा हळद टाकली तरी चालेल, आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचंय. आणि आता एका कुकरमध्ये एका डब्यात डाळ आणि एका डब्यात भात असं सुद्धा तुम्ही लावू शकता. म्हणजे टाईमही वाचेल आणि आपलं काम लवकर होईल. तर मी इथं डाळ आणि भात सोबतच लावलेला आहे. आता या कुकरच्या आपण 3 ते 4 शिट्ट्या काढून घेऊयात. आणि आपण बाटी बघूयात. वा, मस्तच एक नंबर बाटी फुललेली आहे. तर तुम्ही बघू शकताय आपण गोळे ठेवले होते तेव्हा ते काय साईजचे होते आणि आता काय साईजचे झालेले आहेत. एकदम मस्त अशी बाटी फुललेली आहे. आता ही बाटी आपण थंड करून घेऊयात. तोपर्यंत इकडे आपली डाळ सुद्धा शिजलेली आहे. तर आपण अगोदर डाळीला फोडणी देऊन घेऊ. तोपर्यंत व्यवस्थित बाटी सुद्धा थंड होतीये. तर त्यासाठी मी इथे एक कढई ठेवली आहे. कढई छान गरम होऊ द्या. मग त्यामध्ये जाईल तेल. तर 2 मोठे चमचे तेल घालून घेतलेले आहे. आणि ही डाळ जी आहे आपली ती व्यवस्थित आपल्याला
मॅश करून घ्यायची आहे। तेल सुद्धा गरम झालेलं आहे। आता यामध्ये घालूया मोहरी। मोहरी छान तडतडली की मग यामध्ये घालूया जिरे। तर जिरे सुद्धा छान फुलले पाहिजेत। आता इथं लसूण घेतलेला आहे। लसूण आपल्याला यासाठी ठेचून घ्यायचा आहे। 8 ते 10 पाकळ्या लसूण मी असा ओबडधोबड ठेचून घेतलेला आहे। आता तो लसूण या तेलामध्ये घालून एक छान लालसर रंग येईपर्यंत हा फ्राय करून घेऊया। या लसणाची चव आपल्या डाळीला खूप छान लागते, म्हणून अशी डाळ कराल तेव्हा लसूण ठेचूनच घाला। लसूण आपला फ्राय झालेला आहे आणि यामध्ये आता पाव चमचा हिंग सुद्धा फ्राय करून घेते आणि एक मीडियम आकाराचा टोमॅटो बारीक कापून घेतलाय, तो सुद्धा मी या तेलात घालून घेते। आणि थोडंसं मीठ, कारण आपण डाळीत सुद्धा मीठ घातले, तर त्या हिशोबानेच आपल्याला या टमाट्यामध्ये सुद्धा मीठ घालायचंय। कारण टोमॅटो काय होतो, मीठ टाकल्यानंतर लवकर विरघळतो, म्हणून मीठ घालणं गरजेचं आहे। 1 चमचा लाल तिखट आणि हे आता छान असं फ्राय करून घ्यायचं। आणि आता हे जे आपण वरण फेटून घेतलेलं आहे ते वरण आपण यामध्ये घालणार आहोत। मस्तच रंग सुद्धा एकदम छान आलेला आहे। तर आपलं वरण तयार झालंय, तुम्ही बघू शकता। आणि वरण आपल्याला जास्त घट्ट नाही ठेवायचं, थोडंसं पातळ असलं तरीही चालेल, म्हणजे मीडियम कन्सिस्टन्सी हवी। तर तुम्ही बघू शकताय आपलं वरण तयार झालेलं आहे आणि आपली बाटी सुद्धा इथं थंड झाली आहे। तर ही बाटी आपण आता कट करून घेऊया। एकदम मस्त अशी फुललेली आहे आणि जाळी सुद्धा एकदम छान आली आहे। तर हे बघा, अशा आकाराचे आपल्याला काप करून घ्यायचे, जास्त मोठेही नाही आणि जास्त छोटेही नाही। तर तुम्ही बघू शकताय किती मस्त अशी बाटी आपली तयार झालेली आहे। आणि ही तळल्यानंतर एकदम क्रिस्पी आणि खुसखुशीत होते। तर आपली बाटी सर्व कट करून झालेली आहे। आता इकडं वरण पण तयार आहे। वरणाला एक उकळी काढून घ्यायची आहे आणि ती उकळी आलेली आहे। आता हे वरण मी साईडला काढून ठेवते आणि आपण बाटी तळायला घेऊया। तर तेल गरम झालेलं आहे आणि मी थोडी थोडी करून बाटी यामध्ये घालून मीडियम फ्लेमवर या बाटी तळून घेऊयात, म्हणजे एकदम क्रिस्पी होतात। तर तुम्ही बघू शकता एकसारख्या रंगावर एकसारखा लालसर रंग आला पाहिजे, या हिशोबाने आपल्याला या बाटी तळून घ्यायच्या आहेत। तर तुम्ही बघताय किती सुंदर असा रंग आलेला आहे। आणि आता मी या एका ताटात काढून घेते आणि बाकी सर्व बाटी सुद्धा मी अशाच तळून घेणार आहे। एकदम छान आणि क्रिस्पी झालेल्या आहेत। तर मी बाकी सर्व बाटी सुद्धा तळून घेते। आणि इकडे बघा सर्व बाटी तळून तयार आहेत। आणि ही डाळ आणि हे एका वाटीत तूप घेतलंय। आपल्याला पाहिजे तेवढं तूप यामध्ये आपण घेऊ शकता, कारण दाल बाटी म्हटलं की जास्तीचं तूप हे आलंच। आणि ही बाटी बघू शकता किती छान अशी क्रिस्पी झालेली आहे। बघून तुमच्या लक्षात आलं असेलच, तर नक्की ट्राय करा ही रेसिपी। तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक शेअर करायला सुद्धा विसरू नका। तर भेटूयात पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत, तोपर्यंत
धन्यवाद.